लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भादा गावात झालेल्या नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामामुळे गाव दुष्काळमुक्त झाले। 7 किलोमीटर नाल्याच्या जलसंधारणाच्या कामामुळे गावातल्या विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा जळकोट तालुक्याला दुष्काळाच्या झळा नेहमीच सोसाव्या लागतात। औसा तालुक्यात 8 मीटर भूजल पातळी खालावली आहे। यामुळे भादा गावात 7 किलोमीटर जलसंधारणाचं काम करण्यात आलं। जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थ, जिल्हा परिषद आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी पुढाकार घेतलाय। जलसंधारणाच्या कामामुळे 3 वेळा पडलेल्या पावसामुळे नाल्यात 6 कोटी लिटर पाणी जमा झालंय। नाल्यात पाणी साठल्यानं विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपण जलजागृती अभियान सुरुवात केली। जलजागृती अभियानच्या माध्यमातून भादा गावामध्ये 2014 मध्ये कामाची सुरुवात केली आणि त्याचे प्रचंड चांगले परिणाम आपल्याला आज दिसून येत आहेत। या गावामध्ये काम करत असताना साधारणपणे 7.2 किलोमीटरचा नाल्याचं खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि गावकऱ्याच्या सहभागातून केलेलं आहे। या नाल्याची साधारणपणे 15 मीटर रुंदी आणि 2 मीटर खोली आणि 7.2 किलोमीटर लांबी एवढं प्रचंड काम आपण केलेलं आहे। यातनं साधारणपणे 300 ते 400 एकरवर नाल्याचा गाळ आपण टाकलेला आहे। यावर्षी कार्तिक एकादशीला पाऊस पडला आणि पहिल्याच पावसामध्ये 7.2 किलोमीटर नाला पूर्णपणे पाण्याने भरला आणि त्याचा परिणाम असा झाला की 2 दिवसामध्येच आजूबाजूच्या विहिरींना, बोरना पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आणि प्रचंड पाण्याचं पर्क्युलेशन या माध्यमात झालं। याच पद्धतीनं यावर्षी साधारणपणे 3 पावस पडले आणि 3ही पावसाचं पडलेलं पाणी पूर्ण नाल्याच्या पात्रामध्ये भरून राहिलं आणि यावर्षी भाद्याच्या नाल्यामध्ये 60 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये मुरलेलं आहे आणि याचा परिणाम आजूबाजूच्या गावामध्येही इतकाच पाऊस पडला असताना रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत, पण भादा गावामध्ये केलेल्या कामाचा परिणाम असा की या गावामध्ये 100% रब्बीची पेरणी झालेली आहे। भादा हे कायम दुष्काळी भागातील गाव। पाणी समस्येमुळे गावात मुली देण्यास लोक घाबरत असत। लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना आनंद झालाय। गेल्या वर्षी विहिरी आणि बोरवेलला पाणी नव्हतं, पण जलसंधारणाच्या कामामुळे जून महिन्यापर्यंत पाणी पुरणार आहे। सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाच्या खाईत असताना भादा गावातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक घेता येत आहे। ह्या वर्षी खूप कमी पाऊस काळ झालेला आहे। केवळ फक्त 3 वेळेसच पाऊस पडला। सर्वत्र दुष्काळाची छाया असताना देखील आमच्या भादा गावामध्ये हे परिणाम असे झाले की ज्याचं पाण्याचं पर्क्युलेशन प्रमाण वाढलं, विहिरीला, बोरला सर्वत्र पाणी वाढल्यामुळं आम्ही आघातानंतर खरीपानंतर रब्बीचंही पीक योग्य पद्धतीने घेऊ शकलो। तिकडं विहीर बोरना जूनच्या अगोदरच मार्च एप्रिलपासून पाणी राहत नव्हतं, पण तेच पाणी आज जूनपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ज्या बाजूला हे काम झालंय त्याच बाजूच्या शेतकऱ्याची परिस्थिती इतकी सुधारली गेली की 2 वर्षांमध्ये त्यांनी दोन्ही पण पिकं घेतलेली आहेत। जनावरांसाठी गुरांना चारा, ज्वारी वगैरे खूप चांगले पीक आहेत। जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, जनावरांना चाऱ्यांचा, त्याच्यामुळे आमच्यात पशुधन वाढलेले आहेत आणि कोणीही विक्रीसाठी नेत नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाव हिरवगार झालेलं आहे। उत्पन्न वाढलं, ऊस, ज्वारी, मका खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 100 एकर ऊस आगाऊ लावलेला आहे यावर्षी आम्ही। भाजीपाला, टरबूज, खरबूज यामध्ये वाढ झाली आहे। गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, जे की 2-2 किलोमीटर, 3-3 किलोमीटर आमचे लोक गावातले पाणी आणायचे। अख्खा एक माणूस त्या पाण्यासाठी घरी राहायचं, पण आज तशी वेळ नाही। दररोज नळाला पाणी येतं, पाण्याचा पिण्याचा प्रश्न सुटलेला आहे। गावात जलपातळीमध्ये वाढ झाली, विंधन विहिरीच्या पाण्यामध्ये वाढ झाली आणि विहिरीच्याही पाण्यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळं गाव एक ग्रीन बेल्ट होण्याच्या मार्गावर आहे। भादा गावात जलसंधारणाचं काम केल्यानं दुष्काळी परिस्थितीतही माणसांना आणि जनावरांना पाणी उपलब्ध आहे। तसंच पाणी उपलब्ध झाल्यानं पशुधनातही वाढ झाली आहे। ऊसाच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे। भादा गावाप्रमाणे इतर गावांनीही गावातल्या नदी नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केल्यास अनेक गावं दुष्काळमुक्त होतील। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर।